नमस्कार मित्रांनो, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये, आता अशा सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, आता अशा सर्व महिलांना पैसे हे मिळणार आहेत। आता अशा सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत आणि हे पैसे कोणत्या तारखेला दिले जाणार आहेत याबाबत स्वतः मुख्यमंत्री यांनी माहिती दिलेली आहे। ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। मित्रांनो, आता ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले होते, तसेच काही महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केले होते आणि त्या महिलांचे अर्ज हे मंजूर सुद्धा झालेले आहेत आणि त्यांचे बँक खाते सुद्धा त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक आहेत, परंतु त्यांना लाडकी बहीण योजनेचे अजून एकही हप्त्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाहीयेत। तर अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे आणि आता अशा जेवढ्या पण महिला आहेत त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत। कोणत्या तारखेला जमा होणार आहेत याबाबत स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे। तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र महिला ही लाभापासून वंचित राहणार नाही असे सुद्धा मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता जेवढ्या पण महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत, परंतु त्यांना अजून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये, तर आता अशा बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की आता त्यांना लवकरच पैसे हे मिळणार आहेत। मित्रांनो, जसे की आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी अर्ज केले होते, तसेच काही महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केले होते, तर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते त्या महिलांच्या बँक खात्यावरती 2 टप्प्यांमध्ये 3000 रुपये हे जमा करण्यात आले होते। परंतु बऱ्याचशा महिला अशा सुद्धा होत्या की ज्यांचे अर्ज हे मंजूर सुद्धा झाले होते, त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक सुद्धा होते, परंतु तरी सुद्धा त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा झाले नव्हते। तर आता अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। आता अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। तर ते कोणत्या तारखेपर्यंत जमा होणार आहेत, चला याबाबत स्वतः मुख्यमंत्री यांच्याकडून ऐकूया। आज मी सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2 कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे। 1,60,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि 2.5 कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचेल। विरोधक म्हणाले योजना झुटी है, योजना खोटी है, चुनावी जुमला है, खाते में पैसे नहीं आएंगे। मला सांगा, तुमच्या कोणाकोणाकडे योजनेचे पैसे आले? हात वर करा। महिला माझ्या बहिणीने हात वर करा। आता तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले, आता या 3ऱ्या हप्त्याचे येतील। माग बसले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण 30 सप्टेंबर पर्यंत सगळी स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। हे सरकारचं काम आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता जेवढ्या पण महिलांनी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये अर्ज केले आहेत आणि त्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह सुद्धा झालेले आहेत, त्यांचे बँक खाते सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक आहेत, तर अशा सर्व महिलांचे अर्ज आता 30 सप्टेंबर पर्यंत तपासले जातील आणि त्यांचे अर्ज मंजूर सुद्धा केले जातील आणि 30 सप्टेंबर पर्यंत या सर्व पात्र महिलांना या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार आहे। म्हणजे आता ज्या महिलांचे अर्ज हे 30 सप्टेंबर पर्यंत मंजूर होतील, अशा सर्व महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत लाभ हा दिला जाणार आहे। फक्त महिलांनी एक महत्त्वाचे काम करायचे आहे आणि ते म्हणजे तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत खरोखर लिंक झालेले आहे की नाही हे चेक करून घेणे खूपच महत्त्वाचे आहे, कारण की तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन काही फायदा नाही। जोपर्यंत तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक होत नाही, तोपर्यंत डीबीटी द्वारे पाठवले जाणारे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती येणार नाहीत आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी माध्यमातूनच तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात आणि त्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे हे खूपच महत्त्वाचे आहे। त्यामुळे मित्रांनो, स्वतः बँकेत जाऊन याची खात्री करायची आहे की तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झालेले आहे की नाही, म्हणजेच त्या ठिकाणी तुमचा डीबीटी पर्याय हा ऍक्टिव्ह दाखवला पाहिजे, तरच तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेअंतर्गत पैसे हे मिळणार आहेत। तुमचे खाते हे कुठल्याही बँकेत असू द्या, पोस्टात असू द्या किंवा इतर कुठल्या सरकारी बँकेत असू द्या, परंतु त्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक असणे हे खूप महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे हे 30 सप्टेंबर पर्यंत मिळणार आहेत।